देशामध्ये दोन जाती आम्ही निर्माण पाहिलेले आहेत. काही लोक हिंदू मुस्लिम असं समजतात, पण आमच्या मते असं आहे, गरीब कष्ट करणारा अतिशय मेहनतीनं जगणारा असे लोक आहे आणि काही लोक बेमानीनं श्रीमंत होणारे आहेत. आणि त्या आकडेवारी मी आता सभागृहात जाहीर केली. खरं तर या मुंबईचं क्षेत्रफळ एकूण 34,000 एकर आहे. त्यापैकी एकट्या गोदरेज जोड आहे. आमची येत्या काळात आंदोलन राहणार आहे. ही जमीन जर सरकारनं याच्यावर निर्णय घेतला नाही तर या जमिनीवर सगळे बेघरवाल्यांना आम्ही बसवणार आहोत. हे सगळी जमीन सरकारनं ताब्यात घेतली पाहिजे आणि या सहा लोकांजवळ 6,000 एकर जमीन जाते. 6 लोकांजवळ 6,000 एकर जमीन आणि 2 कोटी जनतेसाठी 24,000 एकर जमीन फक्त मिळत आहे. याच्या विरोधात येत्या काळात आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन या मुंबईमध्ये छेडणार आहोत. तो विषय मी सभागृहात मांडला, पण कोणाचं उत्तर त्याच्यावर आलेलं नाही आहे. पण मीडियाच्या माध्यमातून निश्चितच हे आंदोलन आम्ही समोर नेणार आहोत, थांबवणार नाही. कारण सगळी दलाली करून, बेमानी करून, फोरजेट जो आयुक्त होता ज्यानं 2 आमच्या हुसेन आणि मंगेश देडियाला तोफीसमोर उडवलं सीएसटी समोर, त्याला यांनी बक्षीस फोरजेटला 1500 पाऊंड दिले. अशा लोकांनी जे स्वातंत्र्याच्या काळात बलिदान झालं त्याला तोफेसमोर उडवलं म्हणून फोरजेटला बक्षीस देणाऱ्या लोकांजवळ अशा पद्धतीच्या जमिनी राहत असेल तर त्याच्या विरोधात बंड आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडलेला आहे आणि इथून आमचं समोरचं आंदोलन निश्चित होणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ. कधीपर्यंत तुम्ही हे आंदोलन सुरू करण्याचा विचार करता? जास्तीत जास्त 14 एप्रिल पासून आम्ही करू. पूज्य बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीपासून या आंदोलनाला सुरुवात करू. यामध्ये मुंबईतल्या जे झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं सहभागी करून? मला वाटतं ज्यांना बेघर आहे, काही आकडेवारी आम्ही सर्व्हे केलेला आहे. आजही रस्त्यावर किमान 6 लाख लोक मुंबईत झोपतात ज्यांच्याजवळ निवारा नाही आहे. जे काही भिक्षुक आहे, काही अपंग आहे, दिव्यांग आहे, ह्या लोकांची संख्या फार मोठी प्रमाणात आहे आणि ह्या सगळ्या लोकांची आकडेवारी आपल्याकडे आहे. त्या सगळ्या लोकांना या जमिनीवर आम्ही घेऊन जाणार. ते सरासरी पारसी समाजाचे आहे, सगळे पारसी समाजाचे आहे. 6च्या 6 नाव पारसी समाजाचे आहे. मला वाटते उत्तर सध्या देण्याची काही कोणी काय म्हणते हिंमत दाखवली नाही. येत्या काळात पाहू. अधिक काही सांगायचं याच्यापेक्षा महत्वाचं आहे का? आधी बाकीचे प्रश्न विचारा. आज सभागृहाच्या लॉबीमध्ये एक मंत्री आणि एक आमदार यांच्यामध्ये बाचाबाची कॉलर पकडेपर्यंत प्रकरण गेल्याची माहिती मिळते आहे. परंतु विरोधकांना सभागृहामध्ये बोलू दिलं नाही आणि जी काही माहिती गेली ती सुद्धा पटलावरून काढून टाकण्यात आल्याचं कळतं. मला असं वाटतं ते सीसीटीव्ही वगैरे आला असेल तर नक्की समोर येईल. पण अध्यक्षानं सांगितलं का अशी घटना झालीच नाही. दोघांनी सांगितलं का आम्ही असं काही केलंच नाही. त्याच्यानं प्रश्न नाही. तर मला वाटते आता ते लॉबीमधली गोष्ट आहे. झाला असेल तर दुर्दैवी आहे. याच्यानंतर होऊ नये याची काळजी सगळ्यांना घ्यावी. प्रत्येक वेळेला स्वभावानुसार उत्तर दिलं तर पुन्हा जास्त कडू होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. गेले 7-8 दिवस जे काही त्यांच्या भागामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे त्यावरून ते असं म्हणतायत की जर संचारबंदी लागत असेल तर आचारसंहितेच्या वेळेला ज्यावेळेला लोक प्रचार करतील, म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं की ते कसे येणार किंवा कसे येऊ द्यायचे नाही अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. याकडे कसं बघता? कारण तुम्ही जो काही विरोध करता तो राजकारणाच्या माध्यमातून
सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथे मात्र हीच राजकारणाची जी व्यवस्था आहे म्हणजे निवडणुकीची जी प्रक्रिया आहे तीच होऊ दिली जाणार नसेल तर हे अयोग्य नाही वाटत का आपल्याला? नाही, मला असं वाटतं का निवडणूक हा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देता येईल, पण निवडणूक होऊच देणार नाही असं काही बोलणं उचित नाही वाटत. त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने उत्तर निश्चितच आंदोलक देईल आणि राष्ट्राला धरून राष्ट्रीय भावना जपून उत्तर दिल्या जाईल. शरद पवार साहेबांनी निमंत्रण दिलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 2 तारखेला ते बारामतीमध्ये जात आहेत त्यावेळेला जेवायला या म्हणून, परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते विनम्रपूर्वक नाकारलेलं आहे आणि पुढच्या वेळेला येऊ असं म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? खरं तर या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आधी शरद पवारांचं नाव नव्हतं, आज सकाळी पत्रिका बदलून त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं. शरद पवार आहे त्याच्यानं मला वाटतं जेवणाच्या आमंत्रणात आखरी पवार साहेब या सगळ्या निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर कदाचित आपण पाहतो का ते मोठे शरद पवार आम्ही राजकारणी दृष्ट्या मोठ्या वेगळ्या नजरेनं हा महाराष्ट्र पाहत राहतं, त्यानं काही समजदारी घेतली असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी. नाही, हे सगळं बरोबर आहे. मला असं वाटतं का आमदारांचा वाद कारण आम्ही जनतेसाठी भांडणाऱ्यापैकी एक आहो. आम्ही आपसात तर कशावरून झालं मला माहित नाही. मी सभागृहातही नव्हतं, काही कल्पनाही नव्हती आणि मला वाटतं तो काही एकंदरीत आपण जो विषय पाहतोय तो सभागृहानं संपवलेला आहे. ओके.